आज आपण 1 ते 3 महिन्याच्या बाळासाठी अगदी सोप्या पद्धतीने लंगोट कटिंग आणि शिलाई करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे आपण कॉटनचं फॅब्रिक चौकोनी आकारात कटिंग करून घेतले. तर ह्याची लांबी आणि रुंदी 14 इंच घेतली आहे. इथे तुमच्या साईजनुसार माप कमी जास्ती करू शकता. आता हा कापडाचा तुकडा आतल्या साईडने फोल्ड करायचा आहे. पहा, त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड केला. लक्षात घ्या, बाहेरील बाजू ही आतल्या साईडला आहे आणि त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून घेतला. पुन्हा त्याची आणखीन एक त्रिकोणी शेपमध्ये घडी तयार करून घेऊयात. पाहताय, इथे आपण 2 फोल्डमध्ये त्रिकोणी शेपमध्ये कापड फोल्ड करून घेतलं. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. कापडाची घडी व्यवस्थित करून घ्या. आता बंद बाजूकडे कमरेचं माप टाकायचं आहे. कमरेचा दुसरा भाग टाका. माझ्या मापात कंबर आहे 16 इंच, त्याचा दुसरा भाग 8 इंच आणि अर्धा इंच शिवणार. असं एकूण अंतर 8.5 इंच घेतलं आहे. आता जिथं आपण कमरेचं माप टाकलं तिथून खालच्या साईडला पट्टी ठेवून अशी क्रॉस लाईन आखून घ्या. त्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते आपण कटिंग करून घेऊयात. आता ही त्रिकोणी कापडाची घडी खोलून घ्या. इथे आपण त्रिकोणी कापडाची घडी सिंगल करून घेतली. आता हे कापड बाजूला ठेवून घेऊयात. लंगोट शिलाई करण्यासाठी इथे आपण ह्या मेन फॅब्रिकच्या पट्ट्या कटिंग करून घेतल्यात. तर ह्याची रुंदी आहे 1.5 इंच आणि लांबी आहे 9.25 इंच. पहा, इथे आपण ह्या 2 पट्ट्या घेतल्या आहेत. त्यानंतर आणखीन एक लहान आकाराची पट्टी घेतली आहे. ह्याची रुंदी आहे 2 इंच आणि उंची आहे 4.5 इंच. इथे आपल्या लंगोटचं संपूर्ण कटिंग झालं आहे. आता आपण शिलाई करूयात. आता ह्या पट्ट्या शिलाई करून घेऊयात. दोन्ही साईडला 1.5 इंच आतल्या साईडला फोल्ड करून घ्या. पुन्हा आपल्याला एकदा हे फोल्ड करून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर अगदी कडेने त्यावर टीप देऊन घ्यायची आहे. पुन्हा त्याच पद्धतीने पट्टी फोल्ड करून घ्या. दोन्ही बाजूचं 1.5 इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून पुन्हा त्याची एक घडी तयार करून घ्या. त्यावर अगदी कडेने इथे आपण टीप देऊन घेतोय. पुन्हा आपण त्याच पद्धतीने दुसरी पट्टी सुद्धा फोल्ड करून त्यावर टीप देऊन घेतोय. आपल्या चॅनलवर ह्या व्हिडिओसोबतच लहान बाळाचे टोपडे, हातमोजे, पायमोजे अगदी सोप्या पद्धतीने कसे शिलाई करावे त्याचे सुद्धा व्हिडिओज आहेत. ते सुद्धा नक्की पहा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे आपण दोन्ही पट्ट्या फोल्ड करून घेतल्या. आता जी लहान आकाराची पट्टी घेतली होती ती सुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. त्याची रुंदी थोडी जास्ती ठेवायची आहे. पहा, अशा पद्धतीने फोल्ड करून इथे मी टीप देऊन घेते. इथे आपण तिन्ही पट्ट्या फोल्ड करून घेतल्या. आता आपण लंगोट शिलाई करूयात. इथे आपण आहे अशी कापडाची त्रिकोणी घडी घेतली आहे. आता ओपन बाजूकडून इथे आपण टीप देतोय. पण जी नॉट बनवली आहे ती लंगोटच्या एका कोपऱ्याच्या आतल्या साईडला ठेवून घ्या. पहा, आपल्या दोन्ही कापडाच्या मध्ये अशा पद्धतीने नॉट आतल्या साईडने ठेवून घेतली. थोडंसं टोक हे बाहेरच्या साईडला राहू देत. तिथे शिलाई लॉक करून घ्या. त्यानंतर त्रिकोणी शेपच्या दुसऱ्या टोकापर्यंत एकदा भितपत शिलाई मार्जिन घेत सरळ शिलाई करून घ्या. इथेपर्यंत सरळ शिलाई करून झाली की आपण जी लहान आकाराची पट्टी शिलाई करून घेतली आहे ती आपल्याला मध्यात फोल्ड करून घ्यायची आहे. पहा, दोन्ही टोकं एकमेकावर ठेवून घ्या. आता ही पट्टी दोन्ही कापडाच्या मध्ये आतल्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता जिथे आपण पट्टी ठेवली आहे तिथे शिलाई डबल करून घ्या.
त्यानंतर कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून मग कापडाची दिशा बदलून घ्या. पुन्हा तिथे डबल शिलाई करून एकदा भितपत शिलाई मार्जिन घेत अर्ध्यापर्यंत शिलाई लॉक करून घ्या. पहा, इथे आपण शिलाई स्टॉप केली. आता हा लंगोट पलटवण्यासाठी इथे आपण साधारण 2 ते 3 इंच इतपत मार्जिन सोडून पुन्हा आपण एकदा भितपत शिलाई मार्जिन घेत सरळ शिलाई करून घेतोय. आता लंगोटच्या दुसऱ्या टोकाच्या इथे आपण जी पट्टी तयार केली होती ती आतल्या साईडने इन्सर्ट करून घ्या. दोन्ही कापडाच्या मध्यात आतल्या साईडने पट्टी ठेवून घ्या. आता त्यावर आपण टीप देऊन घेतोय. जिथे आपली नॉट आहे तिथे शिलाई लॉक करून घ्या. शिलाई करून झाल्यानंतर जिथे आपण कापड ओपन ठेवलंय तिथून आपल्याला हा लंगोट पलटवून घ्यायचा आहे. लंगोटच्या तिन्ही बाजू बाहेरच्या साईडला अगदी व्यवस्थित पलटवून घ्या. लंगोट पलटवून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप देते वेळेस जिथे आपण नॉट लावली आहे तिथे आपल्याला पुन्हा डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता अगदी कडेने दाबटीप देऊन घ्या. दाबटीप दिल्याने लंगोटला छान फिनिशिंग येते. त्याचसोबत दाबटीप दिल्याने शिलाईसुद्धा उसवत नाही. आता जिथे आपण लंगोट पलटवण्यासाठी जे कापड ओपन ठेवलंय त्यावर सुद्धा आपण टीप देऊन घेतोय. जर तुम्हाला लंगोटवर दाबटीप द्यायची नसेल तर जेवढं कापड आपण पलटवण्यासाठी ओपन ठेवलं होतं तेवढंच फक्त शिलाई करून घ्या. इथे आपण संपूर्ण लंगोटवर दाबटीप देऊन घेतली. पहा, अगदी 5 ते 7 मिनिटात सोप्या पद्धतीने इथे आपल्या संपूर्ण लंगोटची कटिंग आणि शिलाई झाली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.